मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया धोक्यात, अनधिकृत कामांच्या विरोधात पुकारला एल्गार, ताराराणी ब्रिगेड आक्रमक. मुंबईत मुंबईकरांची शान असलेला गेटवे ऑफ इंडियाबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाने केलेल्या ऑडिटचे रिपोर्ट समोर आले असून वर्षानुवर्ष समुद्राच्या अजस्त्र लाटा आणि अनेक वादळे झेलणाऱ्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया संबंधित चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. 100 वर्ष जुन्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या किनारपट्टीवर सध्या एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. यॉट ऑपरेटर्स वेल्फेअर असोसिएशने, मुंबई पोर्ट ऑथॉरिटी, रॉयल बॉम्बे यॉट क्लब आणि वेस्ट कोस्ट मरीन यांच्या विरोधात अधिकृतपणे एल्गार पुकारला असून 100 वर्षे जुन्या वास्तूच्या बेकायदेशीर विनाशाचा आरोप केला आहे. वारसा वास्तूवर घाला या वादाचे मुख्य केंद्र आहे. जेटी क्रमांक 5 जी महापालिकेद्वारे करदात्यांच्या पैशातून देखरेख केली जाणारी एक वारसा वास्तू आहे. यॉट ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की नोव्हेंबर 2025 मध्ये खाजगी संस्थांनी मुंबई हेरिटेज संवर्धन समितीची कोणतीही अनिवार्य परवानगी न घेता या ऐतिहासिक जेटीच्या पायात थेट ड्रिलिंग करून एक मोठा पॉन्टून बसवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या मुख्य पायावर प्रचंड दाब पडत असल्याचा आरोप यॉट ऑपरेटर्स वेल्फेअर असोसिएशने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील गोष्टीचे गांभीर्य ओळखून ऑपरेटर्स वेल्फेअर असोसिएशने सागर जोंधळे, चेतन राणे, सामाजिक कार्यकर्ते रईस धनगे, इकबालभाई मापकल तसेच ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी सदरील ठिकाणची पाहणी करून गेटवे ऑफ इंडियाच्या सुरक्षेचा विचार करून सुरू असलेल्या अनधिकृत कामाचा निषेध व्यक्त केला आहे. गेटवे ऑफ इंडिया भारताची एक शान आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकता एक प्रवेशद्वार असताना याच्या ज्या तटबंदी आहेत या ब्रिटिश कालापासून आहेत आणि आजही त्यांचं मेंटेनन्स आहे आणि ते सुरक्षित आहे. इथे या ठिकाणी बोटीचे प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी बोट चालवणारे इथे अनेक लोक आज पूर्वापार व्यवसाय करत आहेत आणि हे जे जेटीचं गेट नंबर 5 आहे इथून मुक्तपणे यांच्या बोटींना ये जागी होत असते. परंतु अचानक बीपीटी आणि आरबीवायसी या दोघांनी जाणून बुजून या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि आपण बघू शकता पुरातत्व खात्याच्या अंडर असणाऱ्या ह्या गोष्टीला एक आपण खिळा सुद्धा मारू शकत नाही अशा ठिकाणी त्यांनी इथे सगळे क्रॅकेज केलंय आणि हा आपला मनमानी आणि अनधिकृत बेकायदेशीरपणे त्यांनी या ठिकाणी हे जे पॉन्टून उभारलेलं आहे हे सगळ्यांच्या जीविताला धोकादायक आहे आणि ह्यातून सुद्धा एंट्री करताना जे नेहमीचे पूर्वापार आपला व्यवसाय करणारी लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा नाहक कर या ठिकाणी आकारला जात आहे. आजपासून आम्ही तो कर देणार नाही असं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे निर्धार करतोय कारण ही जाचक अट आम्हाला मान्य नाहीये. यासाठी सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून इथे सगळे हे जे बोट चालवणारे व्यावसायिक आहेत यांनी या सगळ्यांच्या हितासाठी सन्माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे निवेदन दिले असता या भागातील ते लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितप्रमाणे आम्हाला येथील सगळ्यांना न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि यांच्या या मनमानी कारभाराचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. बीएमसी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही गोष्टींमध्ये लक्ष देत नाहीये. तर मुंबई महानगरपालिका जर अशा गोष्टींना परवानग्या देत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतोय आणि हे जे चाललेले गैरव्यवहार गैरप्रकार आहेत ते ताबडतोब बंद झाले पाहिजेत असं या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सिरियसपणा लक्षात घेऊन श्वासनाने त्वरित कारवाई करावी. तर आता विषय असा झालेला आहे की त्यावरनं आम्ही कोर्टामध्ये केस केलेली, आम्ही कोशिश केली की जितके लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही भेटू शकतो तर आमची सुनवाई काय होईना इथं. तर असं झालेलं आहे की लास्टला आम्ही करायचं काय हा ऑप्शन आहे आमच्याजवळ की तुम्ही आम्हाला बोला की आम्ही काय करू. आणि त्याच्या बदला काही लोक येतात आहेत आणि त्याच्या बदला विदाऊट परवानगीने इथं जेटी बंद करतात आहेत. त्याच्या बदला इथं लॉक लावतात, कधी बोलतात गेट लावतोय आणि जेटी अनसेफ आहे. इथं कुठलीही जेटी इथं दिसत नाही की इथं अनसेफ आहे. आणि अनसेफ काय रिझन आहे, काय आहे, कशाबद्दल आहे की कोणी यायचा व्यक्ती आहे की तो आमच्याकडे बसायला तयार नाही आहे. आणि आम्ही काय करायचा आता इथे लगभग नाही करून तर 400 ते 500 पोरं आहेत ती पोट भरतात आहेत. आणि आता महाराष्ट्र आहे, भारत देश आहे, त्या देशामध्ये आम्ही जगायचा का नाही जगायचा असा प्रश्न आमच्या लोकांना आता विचार पडलेला आहे. आता लोक बोलतात आहेत असं की मोठ्या लेवलची लोक पाहिजे तुमच्याकडे बसायला आणि आम्ही त्यांच्याकडे बसायसाठी खूप प्रयत्न केलं की आम्ही त्यांच्याकडे बसू, त्यांच्याकडे आमचा विषय मांडू, पण कोणी असं लोक आहे नाही की आमच्याकडे बसायला तयार आहे.
आता हे जेटी बोलतात ते बंद करणार. जेटी बंद केल्याच्या बदलं 92 रुपये द्यायचं आणि हा पानपूरवरून जायचा. ठीक आहे, मी काय बोलतो, जो जेटी अनसेफ आहे का ही जेटी बंद आहे